पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सहजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरेव तमसा राशी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता समपातो। सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामी पृथ्वी समोर तरले ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यान असो। ज्या पादे फणे काली स्पर्शिला ते पाय माझे भावे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
मायोग पीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 15 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। असुहे बहुसाल व्युत्पत्ती पुढील कथेची संगती। इंद्रजितारूढला रती रथ प्रयुक्ती अवधाराम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुकाम। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसी प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळीलही तैसी गाईन मी तुझ, जनासवी काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवळी, देशी वाटे गोडी माझ्या जीवन। तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते व ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 15व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। इंद्रजित राजा रावणाची भेट घेऊन राजा रावणाकडून काही गुज ऐकून अशोक वाटिकेकडे प्रस्थान करत आहे। तो ज्या रथामध्ये बसलेला आहे, ज्या रथात आरूढ झालेला आहे, त्या रथाचं वर्णन ऐका म्हणतात। रथ चक्र ते प्रवाळ, आक मर्कताचा सुनीळ। धुरानी जुती ते इंद्र निळ, उपराड सकळ रत्नांचे। या रथामध्ये इंद्रजित बसून हनुमंतरायाच्या दिशेनं अशोक वाटिकेकडे निघालेले आहे। त्या रथाची चाक पोवळ्याची बनवलेली आहेत म्हणले। त्या रथाचा जो आस आहे तो पाचूचा बनवलेला आहे। त्या रथाची असणारी धुरा, त्याचबरोबर त्या रथाचं असणारं जू हे इंद्रनिळाचं आहे। बाकी सगळा रथ अख्खाच्या अख्खा नवरत्नाचा आहे। रथी जुंपले प्रबळ, नकी दृष्टी सिंह शार्दूळ। मुके भयानक अति विकराळ, जीवा जाज्वल्याग्निप्राय। रथाला मोठे मोठे वाघ सिंह झुपलेले आहेत। त्यांची तोंड अतिशय भयानक अकराळ विकराळ आहेत।
जीभ तर लाल भडक अग्नी सारखी दिसते. रथी सारथी कपट राशी अश्व वागुरे तयापाशी. इंद्रजित बैसला रथेशी निज चापाशी सज्जोनी. रथामध्ये सारथी बसलेले, तो सारथी फार कपटी आहे म्हणले. रथाच्या असणाऱ्या घोड्याची लगाम त्याच्या हातामध्ये आहेत. इंद्रजित रथामध्ये बसलेला आहे, हातामध्ये धनुष्य आहे, धनुष्याला दोरी लावलेली आहे, दोरीला बाण लावलेला आहे, सज्ज होऊन बसलेला आहे. रथ ध्वज सुनीळ निळा, ध्वज पताका विचित्र लीला. रत्नमुक्ता फळमाळा रथी बैसला इंद्रजित. रथावरती सातरंगी अशा प्रकारचे सुनीळ अशा प्रकारचे रथध्वज आहेत. ध्वज पताका विचित्र दिसत आहे. नवरत्नाच्या मुक्ताफळ माळा रथामध्ये सगळीकडे लावलेले आहेत. अशा रथामध्ये इंद्रजित बसलेला आहे. जैसा इंद्र सुरवरेशी, तैसा इंद्रजित राक्षसेशी. मुक्ता फळांच्या झालरेसी अतिशोभेसी सुप्रभा. जैसा इंद्र सुरवरेसी, तैसा इंद्रजित राक्षसेसी. मुक्ता फळांच्या झालरेसी अतिशोभेशी सुप्रभा. ज्याप्रमाणे 33 कोटी देवामध्ये इंद्र शोभायमान दिसतो, तशा प्रकारचा ह्या सैन्य दळामध्ये देवामध्ये इंद्र शोभायमान दिसावा तसा राक्षसामध्ये इंद्रजित शोभायमान दिसतो. रथाला सगळ्या मुक्ता फळाच्या झालरी लावलेली आहेत. त्यामुळं रथ चम 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 चमकत आहे. रथ शोभायमान दिसत आहे. कनक दंड युग्म चामरी, उपभोग जानविती नाना परी. ऐसिया सेनेसी संभारी, जे जे कारी निघाला. हातामध्ये सोन्याचे दंड असणारे ते चामर ढाळत आहेत. नाना प्रकारचे उपभोग इंद्रजित घेत आहे. अशा सैन्य लवाजम्यामध्ये जे जे कारामध्ये रथामध्ये बसून इंद्रजित अशोक वाटिकेकडे निघालेला आहे. जैसा गरुड गमनी, जैशी गरुड गमनी शक्ती, तैशीच रथाची सवेग गती. रणी जिनावया मारुती, शीघ्र गती निघाला. याप्रमाणे गरुडाची शक्ती आहे म्हणले, ज्याप्रमाणे गरुडाची गमन गती आहे, त्याचप्रमाणे या इंद्रजिताच्या रथाच्या घोड्याची गती आहे म्हणले. ते घोडे वाघशहाच्या तोंडाचे आहेत म्हणले, भयंकर दिसतात म्हणले. आणि रणांगणामध्ये हनुमंतरायाला जिंकण्यासाठी शीघ्र गतीनं इंद्रजित निघालेला आहे. इंद्रजित येता समदळी, पुढे धाविनली आसाळी. जेने मारिला अखया बळी, त्याची होळी मी करीन. इंद्रजित रणांगणावर यायच्या अगोदर पुढं आसाळी ही पडलंकेची स्वामीन आहे, राजा रावणाची बहीण आहे. ती पुढं धावून आली आणि ज्यानं आख्या कुमारला मारलेलं आहे म्हणले, त्याची होळी मी करेन, त्याला मी संपवेन. अशा प्रकारे आसाळीचं आगमन इंद्रजित यायच्या अगोदर हनुमंतरायाजवळ झालेलं आहे. एकले एकते पाले खाईर, त्यावरी कोपे सैन्य भार. पिसाळले निशाचर, तो मी वानर मारीन. एकलं एक पाले खाईर वानर म्हणते. सगळ्या राक्षसांचा ज्यानं नाश केला, अखयाला ज्यानं मारलं,
तो वानर मी मारीन. आसाळी बोलते, ठाकोनी आली अशोक वन, सम्मुख हनुमंत देखोन, निकट वटारिले नयन, विक्राळ वदन पसरिले. हनुमंतराय जिथं अशोकवनामध्ये आहेत तिथं हनुमंतरायाच्या समोर ही आसाळी आली. हनुमंतरायाला समोर पाहिलं, आपले डोळे वटारून बघू लागली. तोंडाचा जबडा पसरला. एक जाबाडे भूतळी, दुजे लाविले नभस्थळी, कराळ विक्राळ दाताळी, जीवा काळी समसमित. एक जबडा खाली जमिनीला लावला, दुसरा जबडा आकाशाला लावला. अकराळ विक्राळ दात असणारी, जिची काळी जीभ दिसते म्हणले, अशी काळ्या जिभेची आसाळी हनुमंतरायाच्या समोर आलेली. करिता स्वानंदे युद्धासी, आडवी आली हे राक्षसी, जेवी साधिता निदानासी, पहिले विवशी पहिले उठे. हनुमंतरायाने विचार केला, मी स्वानंदाने इंद्रजिताबरोबर युद्ध करणार होतो, पण मध्येच ही राक्षसीन आली म्हणले. याप्रमाणे एखादा ठेवा सापडावा आणि मध्येच काहीतरी विवशी उठावी म्हणले. त्याप्रमाणे ही विवशी आडवी आलेली आहे. हनुमंतराय विचार करतात, युद्ध निदाना जवळी, प्रथम हे विवशी आसाळी, पहिली हेची देऊनी बळी, काळिके काळी चामुंडे. हनुमंतरायाने विचार केला, इंद्रजिताबरोबर मी युद्ध करणार होतो, पण पहिल्यांदा ही आसाळी मध्येच आली, तर पहिल्यांदा आपण कालिकेला चामुंडेला त्या आसाळीचाच बळी द्यावा असा विचार हनुमंताने केला. भोजन करावया संतृप्ती, पहिले लहान प्राणाहुती, ते संग्राम समय तृप्ती, प्राणाहुती आसाळी. ज्यावेळेस आपण भोजनाला बसतो त्यावेळेस ककडी कांदा असं आपल्या समोर चिरून ठेवलं जातं. पहिल्यांदा आपण काय करतो, तर हा जे असणारा छोटा छोटा अन्न पदार्थाचा भाग आहे तो भक्षण करतो. याला आपण लोणच्यावारी म्हणतो किंवा मजेनं पापड वगैरे असं जे खाणं असतं, तशा प्रकारे हनुमंतराया म्हणतात, त्या कालिकेला चामुंडेला त्या आसाळीचीच प्राणाहुती देऊन संग्राम समयी तृप्ती करावी. प्रथम समिदा होमुन, मग होमिते प्रदान, तैशीच आसाळी हे जान, समा समिदा वदान संग्रामी. पहिल्यांदा ज्याप्रमाणे म्हणले थोडीशी समिदा टाकली जाते होम पेटवल्यानंतर, आणि मग सर्व आहुती दिली जाते, तसंच आपण करूया. हनुमंतराय विचार करतात, ही आसाळी म्हणजे आता काळिकेला भूतानला ही समिदाची आहुतीच अवदानच समजून हिच्याच असणाऱ्या म्हणले आहुतीवर यांना समाधान करावं. आसाळीने पसरिले जाबाडे, न पाहता मागे पुढे, हनुमंताची उडी पडे, मशका एवढे धरी रूप. आसाळीनं हनुमंतरायाला गिळण्यासाठी खालचा जबडा खाली जमिनीला आणि वरचा जबडा आकाशाला लावलेला आहे. पण हनुमंतरायाने काय केलं म्हणले, अगदी लहान चिलटा एवढं रूप धारण केलं आणि हनुमंतानं तिच्या तोंडामध्ये उडी मारली. नातळताची तिचे दाता, जीवेसी नातळता, उदरी प्रवेशता हनुमंता, न कळे तत्वता राक्षसी. हनुमंतरायाने तिच्या तोंडामध्ये छोटं रूप धरून उडी मारली, उसळी घेतली. तिच्या जिभेलाही ते लागले नाहीत
दातालाही स्पर्श होऊ दिला नाही आणि हनुमंतरायांनी घशातून नरड्यातून आत उडी मारली. त्या आसाळीला कळलंच नाही. वानरानं आपल्या मुखात उडी मारली पण त्याची चव काही कळली नाही. लीन झाले मुखापाशी वानर मुखी प्रवेशले, मुखीच्या मुखी हरपले किंवा दातात तळी दडाले, नाडले पहिले जीवाग्रे. वानरानं तोंडामध्ये प्रवेश केला पण तिनं तोंड हलवलं पण ते वानर काय कुठं दाढे खाली लागेना, जिभेला सापडेना. दाताच्या आड कुठं लपलं का काय भानगड, का जिभेच्या पाठीमाग दडलं हेच काय आसाळीला कळेना. लीन झाले मुकापाशी की पळाले श्वासोच्छवाशी, कोण गती वानरासी आसाळीसी लक्षणा. आसाळीला काहीच कळेना. म्हणजे ते तोंडात आहे त्या श्वासातून बाहेर पडलं. वानर कोणीकडे गेलं तोंडातनं, काय त्याची गती आहे आसाळीला काही लक्षात येईना. आंबट तिखट खारट गोड गोड कडू की तुरट, चवी न कळेची स्पष्ट करी कटकट राक्षसी. आंबट तिखट खारट गोड कडू की तुरट, चवी न कळेची स्पष्ट करी कटकट राक्षसी. आसाळी राक्षसी तोंड हा म्हणून वाचलेलं, दात कट 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 वाजवू लागली. तोंडामध्ये वानर हनुमंतराय शिरले पण तुझी चव काय आसाळी म्हणले कळना. ते आंबट आहे का तिखट आहे, खारट आहे, गोड आहे, कडू आहे की तुरट आहे म्हणले काहीच कळेना झालेलं आहे म्हणले. वानर गेलं तरी कुठं. आसाळी कटकट दात खाऊ लागलेले. जीवा दाती नाडळे होती, शेकी तृप्त नव्हेची पोटे, वानरे ठकविले उठा उठे, अतर्क्य दृष्टी कळेना. वानर जिभेला लागलं नाही, दातात सापडलं नाही, चव कळली नाही. आणि आसाळी म्हणते माझं काय पोट भरायचं तर प्रश्नच नाही, माझी काही तृप्ती झालीच नाही म्हणले. वानरानं मला फसवलं म्हणले. मी त्याला खाईन म्हटलं होतं, गिळीन म्हटलं होतं, तोंड पसरलं होतं, त्यानं माझ्या तोंडात उडी मारली पण त्याची अतर्क्य अशा प्रकारची लीला काही मला कळली नाही. दृष्टीला ते दिसेना, जिभेला लागेना, दाताला सापडेना, चव कळेना, काही झालं काही समजेना. आसाळी म्हणते आसाळीने गिळीला हनुमंत, चुकविला इंद्रजिताचा अनर्थ, लोकी विस्तारली मात रणकंदनार्थ सैन्याच्या. आसाळी सैन्याच्या अगोदर अशोक वाटिकेमध्ये गेली आणि तिनं हनुमंताला गिळलं. इंद्रजिताला आता युद्ध करायची गरज नाही. आसाळीनंच त्या वानराला मारून टाकलं, गिळून टाकलं, खाऊन टाकलं. अशी बातमी जिकडं तिकडं सगळीकडं पसरली. पहिलेची गिळी ती वानर, तरी का मरता खिया कुमार, किंकरानी बनकर प्रधान पुत्र वाचते. सगळीकडे राक्षस चर्चा करू लागली. पहिलेच आसाळी आली असती ना, आसाळीनं जर हनुमंताला गिळलं असतं तर मग अख्या कुमारचा जीव गेला नसता, 14,000 बनकर मेली नसते, 80,000 किंकर मेली नसते, जंबू माळी जो प्रस्थ प्रधानाचा मुलगा आहे तो मेला नसता, प्रधानाची सगळी मुलं वाचली असती, 5 सेनापती वाचले असते. अशा प्रकारे चर्चा होऊ लागली. आईशी लोक सांगते गोष्टी, तवा आसाळी सशुळ पोटी, हनुमंत काळीज धरिले मुष्टी, डोळे सृष्टी गडबडा. हनुमंतराय आसाळीच्या पोटामध्ये गेलेले. हनुमंतरायाने काळजाला धरलं आणि आसाळीच्या काळजाला धरून दोन्ही हातानं काळजाला धरलं, झोके खेळायला सुरुवात केली. अहो आता काळजाला धरल्यावर झोके खेळायला लागल्यावर तिची काय अवस्था झाली. तिच्या पोटात शूळ उठला, म्हणजे पोट दुखी झाली.
गडबडा गडबडा आसाळी धरणीवर लोळायला लागली. करावया इंद्रजितासी रण, हनुमंताची आवडी पूर्ण, तिचे उदरी न राहे क्षण, केले विंदान ते ऐका. हनुमंतराया इंद्रजिताबरोबर युद्ध करण्यासाठी उतावळी झालेले आहे. हनुमंतरायाला एक आवड निर्माण झालेली आहे. म्हणून आसाळीच्या पोटात फार वेळ न थांबता हनुमंतरायांनी काय आश्चर्य केलं, काय चमत्कार केला ऐका. म्हणतात, उपडोनी काळीजाचा देठ, बेंबी पासी फाडोनी पोट, हनुमंत निघोनी प्रगट, केला उद्भट भुभुकार. उपडोनी काळीजाचा देठ, बेंबी पासी फाडोनी पोट, हनुमंत निघोनी प्रकट, केला उद्भट भुभुकार. हनुमंतरायांनी काय केलं, तिच्या काळजाला धरून झोके खेळला. काळीज उपटलं, आसाळीचं बेंबीपासून पोट फाडलं. हनुमंतराया बाहेर आले आणि एकच भुभुकार केला, जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. ऐकता तयाचा भुभुकार, कापी नले निशाचर, मुख्य दचकला धूर, सैन्य संभार खळबळला. आता चर्चा उठली होती सगळीकडे, आसाळीनं गिळला, आसाळीनं गिळला, आसाळीनं गिळलं, वानर मेलं, वानर मेलं. एवढ्यात हनुमंतरायाने तिचं काळीज उपटलं, बेंबीपाशी पोट फाडून बाहेर आले, जय श्रीरामचा भुभुकार दिला. त्यावेळेस इंद्रजित सुद्धा घाबरला. सैन्यातले मोठमोठे वीर दचकले गेले. अशी अवस्था झाली. रावणापाशी सांगती मात, आसाळीने गेला हनुमंत, सवेची दुसरी बोंब सांगत, केला निपात आसाळीचा. रावणाचे काही दूत रावणाला सांगायला अगदी आनंदाने बातमी सांगायला गेले, त्या तुमच्या बहिणीनं आसाळीनं हनुमंताला गिळलं बर का, हनुमंताला संपवलं म्हणले. मेला हनुमंत, आता गिळून टाकला अख्खा म्हणले त्याला. तेवढ्या दुसरे दूत आले, रावण महाराज, हनुमंतानं आसाळीचा जीव घेतला म्हणले. अहो पोटामध्ये गेलं, काळीज उपटून बाहेर, पोट फाडून बाहेर आलं म्हणले वानर, मेली आसाळी. अशी दुसरी बोंब सांगत दुसरे दूत आले. राक्षस मावकार भारी, त्याहुनी वानरी विद्या थोरी, रिघोनी तियेचे उदरी, महामारी मारित. राक्षसाला कपटी कावा सगळा जमतो म्हणले, पण वानर त्याहून म्हणले विशेष विद्या शिकलेलं दिसतंय म्हणले. तिच्या पोटात शिरलं, सगळे म्हणायला लागले तिने गिळलं गिळलं, तिचं पोट फाडून तिला मारून बाहेर आलं. फार पराक्रमी वानर आहे. रावणाला हेर हनुमंतरायाच्या पराक्रमाची गाथा सांगू लागले. जैशी बहीण शूर्पणखा, तैशीच हे आसाळिका, हनुमंत मारिताची देखा, दशमुखा बहु दुःख. ज्याप्रमाणे शूर्पणखा राजा रावणाची लाडकी बहीण आहे, तशीच त्या आसाळी सुद्धा राजा रावणाची बहीण आहे. हनुमंतानं आसाळीला मारलं हे राजा रावणानं ऐकलं, आणि 10 तोंडाच्या राजा रावणाला आपल्या बहिणीच्या मृत्यूबद्दल खूपच दुःख झालं. वानर पेटले द्वंद्वासी, करू कोणा कोणाच्या दुःखाशी, काय होईल इंद्रजिताशी, निज मानशी धाकत. वानर आता सगळ्याचं सूड घ्यायला युद्धाला पेटलंय म्हणले. आता हे कुणाकुणाचा घात करते, कुणाकुणाला मारते, मी किती दुःख करू, कुणाकुणाबद्दल करू. रावण म्हणतो इंद्रजित युद्धाला पाठवलेलं आहे, काय इंद्रजिताचं होईल काय सांगता येत नाही म्हणले. मनामध्ये हनुमंतरायाबद्दलची भीती, इंद्रजिताबद्दलची काळजी रावणाच्या मनात आहे. केला आसाळीचा घात, ऐकून इंद्रजिते मात,
कोपे चालिला कृतांत हनुमंत दंडावया. आपल्या आत्याचा आसाळीचा घात केला हे इंद्रजिताच्या कानावर पडलं. इंद्रजित रागाने खवळला. आता म्हणला हे हनुमंताला शिक्षा लावतो म्हणला. देखो निया हनुमंता दिवसा नव्हे सैन्या समजता. ऐसे कळले इंद्रजिता होय प्रेरिता निजरत. हनुमंतरायाकडं इंद्रजितानं पाहिलं. सैन्य सगळं घाबरलेलं आहे हे इंद्रजितानं बघितलं. आणि आपला रथ हनुमंतरायाच्या पुढं सारथ्याला घ्यायला इंद्रजिताने सांगितलं. विजोगह गरजे अंबर तैसा धनुष्याचा टनत्कार. इंद्रजित निदळा महाशूर रहंवर पेरिला. ज्याप्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट व्हावा, ढगांचा गडगडाट व्हावा, तसा धनुष्याला दोरी लावताना टनत्कार केला. इंद्रजित फारच महाशूर आहे म्हणले, निदळा वीर आहे. हनुमंतरायाच्या समोर रथ आणून उभा केला. ऐकोनी धनुष्याचा टनत्कार वानरे केला भुभुकार. नादे कोंदले अंबर गिरिकंदर दुमदुमिले. त्या इंद्रजितानं धनुष्याला बाण लावताना जो टनत्कार केला त्यामुळं आकाश सगळं दुमदुमून गेलं. हनुमंतरायांनी तो धनुष्याचा टनत्कार ऐकला आणि एकच हनुमंतरायांनी भुभुकार केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. सगळे असणारे म्हणले गिरिकंदर दुमदुमून गेली. आकाशामध्ये हनुमंतरायाचा असणारा भुभुकार सगळीकडे पसरला. म्हणले निधावुटीला पाताळी भूते कळकळीती अंतराळी. पक्षी भ्रमती नभो मंडळी बैसली टाळी दिग्गजांची. निधावुटीला पाताळी भूते कळकळती अंतराळी. पक्षी भ्रमती नभो मंडळी बैसली टाळी दिग्गजांची. आणि या असणाऱ्या भुभुकाराचा दणका पाताळापर्यंत बसला. म्हणले सगळी प्राणी मात्र कळकळ कळकळ करू लागली. पक्षी आकाश पंताला नभो मंडळामध्ये घिरट्या घालू लागली. आणि अष्टदिशेला जे अष्टदिग्गज आहेत म्हणले त्यांची तर दात खिळीच बसली, कांठळी बसून गेली त्यांची. कशाचा आवाज आहे, किर्र कान झाले. इंद्रजिता युद्धाची आवडी रथ प्रेरिला कडाडी. वानरे उभविली पुच्छाची गोडी नाचे आवडी रणरंगी. इंद्रजितालाही हनुमंताबद्दल युद्ध करण्याविषयीची आवड निर्माण झालेली आहे. त्यानं रथ हनुमंतरायाच्या समोर आणलेले आहे. हनुमंतरायांनीही पाहिलेलं आहे. हनुमंतरायांनाही आनंद झालेला आहे. त्यांनी आपली शेपटी नाचवायला सुरू केलेले आहे. एक रावणी राजकुमार दुजा दूत वानर. एक राक्षसी राक्षसेंद्र दुजा कपींद्र कपी माझी. एक रावणाचा मुलगा आहे म्हणले, दुसरा रामदूत असणारा वानर आहे म्हणले. एक राक्षसामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा इंद्रजित आहे, दुसरा वानरामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा हनुमंतराय आहे. दोघे वीराती प्रबळ समान बळ समान शिळ. दोघे संग्रामी अति कुशळ दोघे चपळ रण मारा. दोघेही कसे आहेत म्हणले, शूरवीर आहेत. दोघेही महाबळी आहेत, अतिशय ताकदवान आहेत. दोघांकडे समान ताकद आहे, समान बळ आहे, समान शीळ आहे. दोघेही संग्रामामध्ये अतिशय कुशल पद्धतीने संग्राम करणारे, दोघेही चपळ चलाक अशा प्रकारचे रणयोद्धे आहेत. दोघे भिडते महावीर पाहू आले सुरवर. सिद्ध गंधर्व ऋषीश्वर नर किन्नर विमानी.
आणि दोघेही म्हणले एकमेकाला आता भेटणार आहेत, दोघांचं युद्ध सुरू होणार आहे. आणि हे युद्ध पाहण्यासाठी आकाशामध्ये विमानामध्ये 33 कोटी देव, सिद्ध, गंधर्व, ऋषीश्वर, नर किन्नर विमानामध्ये बसून युद्ध पाहण्यासाठी आलेले आहेत. शची सहित शचीपती, सावित्री सहित प्रजापती, उमे सहित उमापते, पाहू येती संग्रामा. आणि शची सहित तिथं असणारा म्हणजे शचीपती इंद्र आलेले आहेत. सावित्री सह ब्रह्मदेव आलेले आहे आणि पार्वती सह शंकर भगवान युद्ध पाहण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारचं आता दोघांचं घनघोर युद्ध सुरू होणार आहे, हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं. हे युद्ध कशा पद्धतीनं चालेल, किती वेळ चालेल, हे आपण पुढील भागामध्ये पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थम. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम. जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.